तो मुंबईची हवा धोकादायक श्रेणीत गेली आहे। भायखळा, देवनार, मालाड पश्चिम आणि शिवाजीनगर मानकोट परिसरात अत्यंत वाईट हवेची नोंद झाली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 295 वर पोहोचलाय। हवेची गुणवत्ता प्रामुख्याने 6 प्रकारात मोजली जाते। जर हवेचा निर्देशांक 0 ते 50 असेल तर अशी हवा ग्रीन म्हणजे चांगल्या श्रेणीत मोडते, कोणताही अपाय होत नाही। निर्देशांक 51 ते 100 असेल तर ही हवा मॉडरेट प्रकारात मोडते, श्वसनाचा विकार नसलेल्यांना यातून अपाय होत नाही। पातळी 101 ते 150 वर गेली तर अशी हवा अपायकारक मानतात। सर्वसामान्यांना देखील यातून श्वसनास त्रास होतो। पातळी 151 ते 200 वर गेल्यास रेड अलर्ट मानला जातो। सामान्यांना घशाचे त्रास आणि श्वसनाचे विकार असलेल्यांना ही हवा घातक ठरते। आणि 201 ते 300 पातळीवरचा हवा निर्देशांक अत्यंत धोकादायक असतो। यात लहान मुलांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या फुफ्फुसासाठी अशी हवा धोकादायक मानली जाते। सध्या मुंबईत मालाड पश्चिमचा निर्देशांक 295, देवनारचा 284, शिवाजीनगर मानखुर्दचा 201 आणि भायखळ्याचा 203 वर गेलाय। ही 4ही उपनगरांमधील हवा रेड अलर्टवर गेली आहे। तर शिवडी 195, बोरिवली पूर्व 192, बीकेसी 180, विलेपार्ले 172 आणि सायनमधील हवेचा निर्देशांक 166 वर पोहोचलाय। स्पेसिफिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पण काम चालू आहे, कारण इकडचा जो लाल मातीचा प्रश्न आहे, तुम्ही 26 जानेवारीला बघितलं असेल की जी परेड झाली त्यांना पण त्रास झाला याचा। तुम्ही कितीही पाणी टाका, ह्या लाल मातीचा जो प्रश्न आहे तो ह्या नागरिकांसाठी घातक आहे। तुम्ही सिगरेट नसाल पीत तरी तुम्ही 3.5 सिगरेट पिण्या एवढं तुम्हाला नुकसान होतं दिवसाला, आणि हे काय तरुणांना नाही होत, हे लहान मुलांना पण होतं, आजी आजोबांना पण होतं। त्याच्यामुळे 3.5 सिगरेट पिण्या एवढं न पिता नुकसान होत असेल तर आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं